आशा व गटपथ कर्मचारी युनियन CITU चे अध्यक्ष आहे मी। गेल्या 20 एप्रिल पासून प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेच्या जिल्हा समन्वयक रज्जू परिपगार यांचे सुरुवातीचे 4 दिवस जिल्हा परिषद परिसर व त्यानंतर संविधान चौक असे 12 दिवस त्यांचे सतत आंदोलन चालले। प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजना ही आशा वर्कर यांना योजना राबवल्यानंतर सुद्धा त्यांना त्यांच्या निधी न मिळाल्यामुळे आशा वर्कर संघटनांतर्फे विरोध दर्शवण्यात आला आणि आशा वर्करच्या निधी न त्यांना देण्यात आल्यामुळे त्यांनी ही योजना महिला बाल विकास विभागाकडे वळती करण्यात आली। परंतु जिल्हा समन्वयक आणि सहाय्यक समन्वयक यांचे दुसऱ्या विभागामध्ये आरोग्य विभागाने समायोजन करावे या मागणी करता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील 2 असे 48 समन्वयक यांच्यावर नोकरीची टांगती तलवार लटकलेली आहे। सरकारने यांना कार्यमुक्त पण केले नाही आणि दुसऱ्या विभागामध्ये त्यांचं समायोजन सुद्धा केलेलं नाही। त्यांचे 7 महिन्यापासून पगार थकलेले होते। त्याचबरोबर सरकार कोणते उत्तर द्यायला तयार नसल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल केली आणि याचिका दाखल केल्यामुळे यांच्या बाजूने तो निर्णय लागला, परंतु त्याची अंमलबजावणी सुद्धा सरकार करायला तयार नव्हते आणि त्यामुळे सपरिवार रज्जू परिपगार यांनी आमरण उपोषणाच्या हत्यार उपसले। परंतु या महाराष्ट्रातील निष्ठुर सरकार जे कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याचे नाव घेणारी सरकार, जे कामगारांवर दडपशाही करणारी जी सरकार आहे हे यातून दिसून आलेले आहे। 45 डिग्रीच्या तापमानामध्ये मोकळ्या वातावरणामध्ये अन्न पाण्याविना सहपरिवार आमरण उपोषण करणारे रज्जू परिपगार जेव्हा त्यांची शारीरिक स्थिती ढासळत चालली होती, विविध संघटनांचे त्यांना समर्थन मिळत होते, त्याला घाबरून त्यांनी दडपशाहीचे हत्यार उपसले। रज्जू परिपगार यांची शारीरिक स्थिती 12व्या दिवशी फार खालावत गेली आणि त्यामुळे सरकारने लवकर निर्णय घ्यावा, कामगार दिनी निर्णय घ्यावा म्हणून नागपुरात सुरू असलेल्या आंदोलनामध्ये रात्रभर नागपूरच्या आशा वर्कर यांनी ठिय्या आंदोलन केले। त्यानंतर सुद्धा सरकारला घाम आलेला नाही आणि सरकार आपल्या मस्तीमध्ये राहिलेली आहे। रज्जू परिपगार यांची मानसिक स्थिती ही ढासळली होती आणि ढासळलेल्या मानसिक स्थितीमुळे सरकार आम्हाला न्याय देऊ शकत नाही तर आम्ही का जगावं असा त्यांनी एकतर्फी निर्णय घेतला, जो निर्णय योग्य नव्हता आणि व्हॉट्सअपद्वारे त्यांनी काही पोस्ट जारी केल्या। त्याचा आधार घेत या शासनाने पोलीस बळाचा वापर करून त्यांचे आमरण उपोषण आंदोलन हे मोठ्या दडपशाही पद्धतीने शेकडो पोलीस कर्मचाऱ्यांच्या दंडुकेशाहीच्या नीतीने उधळून लावले आणि त्यांना नागपूरच्या मेयो रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले। आम्ही शासनाला चेतावणी देतो, यावर त्यांनी योग्य निर्णय घ्यावा आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत 7 महिन्यापासून त्यांचे जे मानधन रखडलेले आहे ते तात्काळ द्यावे। त्यांना आरोग्य विभागामध्ये 20 ते 22 वर्षापासून ते नोकरी करत आहेत, त्यांचं समायोजन करावं। आशा वर्करचे 3 वर्षापासूनचे जे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेचे जे मोबदला आहे तो द्यावा। आशा वर्कर यांचा जो सप्टेंबर महिन्यापासूनचा केंद्राचा निधी आहे तो द्यावा, या गोष्टीकरता उपोषण होते। सरकारने जर तात्काळ निर्णय नाही घेतला तर विविध सामाजिक संघटना, राजकीय संघटना मिळून आम्ही या महाराष्ट्राच्या या निष्ठुर कामगार विरोधी, महिला विरोधी सरकारचा निषेध करू आणि तीव्र आंदोलन करू अशी आम्ही चेतावणी देत आहोत।
धन्यवाद.